महादेव महादेव राम राम मारुतीराया. प्रिय मित्रांनो, एक वेळेस मारुतीराया मंदिरात नाही राहणार, पण जिथे रामकथा चालते तिथे मारुतीराया अगत करून येतात. जर कलियुगामध्ये तुम्हाला पण मारुतीरायाला प्रसन्न करायचं असेल तर एकदा तरी रामकथा ऐका, आणि जर तुमच्यात तेवढी शक्ती असेल तर रामकथा करा. आज आहे धर्मनाथ बीज सोहळा आणि आम्ही सकाळी सकाळी निर्णय घेतला की आज आपल्याला नाथ संप्रदायामध्ये अडबंगीनाथांना भेटायला जायचं. अगदी पाटाला भरपूर पाणी आणि सुंदर वातावरण. पिंपळगावच्या पाटाच्या लगत अडबंगीनाथांचं हे खूप जुनं स्थान आहे. गुलाबी थंडी, सुंदर वातावरण. 71-72च्या काळामध्ये हे मंदिर बनवलं गेलं आहे. महादेव 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 महादेव. ओम चैतन्य अडबंगीनाथाय नमः. इथं सुभाष भाऊ, शिवाजी भाऊ यांच्या मातोश्रीने हे मंदिर बांधलं होतं. हे नित्यनेमानं ह्या नाथांची सेवा करतात. महादेव महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शंभो महादेव महादेव. तुम्हाला हे माहिती आहेत का, महाराष्ट्रामध्ये अडबंगीनाथांचं मुख्य स्थान कुठे आहे? आणि तिथे एक अशी वनस्पती आहे की ती खूप महत्वाची आहे. ती वनस्पती काय आहे हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर माझे व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, म्हणजे पुढील भागामध्ये मी तुम्हाला नक्की हे कळवेल. पप्पू दादाने सांगितलं की आज दुपारी महाआरतीचा कार्यक्रम आहे. देव महादेव. प्रिय मित्रांनो, पिंपळगाव सर्व्हिस रोडला अगदी भव्य दिव्य मच्छिंद्रनाथ महाराजांचं मंदिर आहे. तुम्ही तिथं अवश्य भेट द्या. चला बघूया तिथं काय काय घडतं. स्त्री राज्यामध्ये मीनानाथांचा जन्म झाला आणि तेव्हापासून मच्छिंद्रनाथांना निर्णय केला होता की आपल्याला महाराष्ट्रामध्ये धर्मनाथ बीज सोहळा साजरा करायचा. अन्नदानाचा भंडार चांगल्या पद्धतीनं द्यायचा. गोरगरीब, देवी देवता सर्व लोकांना आमंत्रित करून धर्मनाथ बीज सोहळा मच्छिंद्रनाथ बाबांना पहिल्यांदा साजरा केला. त्यानंतर जागोजागी जिथे पण नाथ संप्रदायाचे शिव मंदिर असतील त्या जागेवर धर्मनाथ बीज सोहळा साजरा होतो. महादेव महादेव. येथे 20 वर्षापूर्वीचा एक असा किस्सा आहे. भारत भाऊ मला सांगता का ते ज्या वेळेस हे बघा इथं कसे बाबा थाटामध्ये बसलेले आहे की नाही, किती छान दिसतात. मच्छिंद्रनाथ महाराज की जय हो. हा, तर मग मी हे म्हणत होतो, भारत भाऊ सांगता की 20-1 वर्षापूर्वी नित्यनेमानं स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत द्यायचं. जो इथं छोटासा शेंद्री देव आहे ना, तो नेहमी स्वप्नात यायचा. ज्यावेळेस त्यांना तिथं थोडं खोदकाम केलं त्या जागेवर ते शेंद्री देव निघाले. त्यावेळेस त्यांना निश्चय केला की हे काय आहे. ब्राह्मणाक पण बघितलं आणि स्वप्नात दृष्टांत दिला की माझी इड स्थापना कर. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ म्हणून त्यांना महादेव मच्छिंद्रनाथाची स्थापना केली या जागेवर. आणि खूप अद्भुत चमत्कार व्हायला लागले की लोक इथं धागा बांधून जातात. ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांना संतती प्राप्त होती. असे रोग दूर होतात. कोणत्या तरी एका व्यक्तीला कोड झालेलं होतं, त्यांना पारायण केल्यानंतर त्यांचं कोड पण गेलं असे भारत भाऊ सांगता. तर असं कदाचित कोणाला काही दुःख असेल तर त्यानं ह्या मच्छिंद्रनाथ बाबाची प्रचिती घ्यायला काही हरकत नाही. या जागेवर या देवाला दर्शनाला. महादेव महादेव. आता इथे थोड्याच वेळात प्रवचनाचा कार्यक्रम होईल.
नाथ संप्रदायाची सर्व माहिती भारत भाऊनं मला पण चांगल्या पद्धतीने सांगितली. हजारो लोक इथे येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. अगदी थाटामाटात एकदम मस्त कार्यक्रम चालू आहे. स्वयंपाकाचा पण या जागेवर कार्यक्रम चालू आहे. सचिन दादा स्वयंपाकाची सर्व सामग्री बघतात. नाथांचे सर्वांचे तुम्हाला दर्शन मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की घडवेन. त्याकरता तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नाथ भक्त असेल तर ह्या व्हिडिओला पुढे पाठवा. ओम चैतन्य कानिपनाथ महाराज की जय. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. अडबंगीनाथ महाराज की जय हो. महादेव महादेव, हर हर महादेव.